Chalo, good morning guys. How are you? I hope all of you are good. Today we will see the PYQ of वनरक्षक सरळ सेवा भरती. ठीक आहे. श्री अकॅडमीच्या YouTube चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मी वैशाली वैरागड. मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर चला, बुद्धिमत्ताचा आज दुसरं लेक्चर आहे. अपन प्रीवियस ईयर क्वेश्चन पाहत आहोत. शुभ सकाळ मनाली, शुभ सकाळ अनिकेत. चलो, कल जो बच्चे नहीं थे वो कल का लेक्चर देख सकते हैं. उसकी लिंक आपको यूट्यूब पे मिल जाएगी, व्हाट्सएप पे भी है, स्टेटस पे सर ने ग्रुप पे भी डाल रखी है. ओके, चलो चलो लेट स्टार्ट. शुरू करेंगे. यस, बघा, ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे सर्वांना? यस, ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे. विकास, ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे? नमस्कार गणेश. चला, ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का? यस, ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे सर्वांना? यस, क्लियर आहे. ओके, चलो, थँक्यू गणेश. यस, खालील मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. चलो सॉल्व करो, बहुत इजी है. कल ऐसा क्वेश्चन हुआ है. चलो, यस, चलो फास्ट. 41, वेरी गुड, वेरी गुड इंद्रजीत, वेरी गुड मनाली, वेरी गुड अनिकेत, वेरी गुड गणेश. चलो, क्या है देखेंगे डिफरेंस. 6, 9, 14, 21, 30 क्वेश्चन मार्क. 6 + 3 9. 6 मध्ये 3 ऍड केले तर 9 होतात. 9 मध्ये किती ऍड केल्यावर 14 होतील? 5. 14 मध्ये 7 ऍड करा, 21. प्लस करत जायचं आपल्याला हे याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता 21 मध्ये किती ऍड केल्यानंतर 30 होणार. 9 ऍड केल्यानंतर 30 होणार. म्हणजे आपण काय ऍड करत चाललोय, काय प्लस करत चाललोय, कशाची बेरीज होतीये? ऑड नंबर्सची बेरीज होते, बरोबर. मग 3 नंतर 5 ऑड नंबर येतो, 5 नंतर 7 येतो, 7 नंतर 9 येतो, तर 9 नंतर ऑड नंबर कुठला येतो? कुठला येतो ऑड नंबर? 11 येतो. आणि ज्यावेळेस 11 आपण 30 मध्ये ऍड करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? 41 मिळतं. ओके, 41. यस, 41 इज युअर आन्सर. 41 हे तुमचा आन्सर आहे. इझी आहेत क्वेश्चन हे. PYQ आहेत, प्रीवियस इयरला येऊन गेलेले आहेत प्रश्न. खूप सोपी लेवल आहे, फक्त कॉन्सन्ट्रेशननी करायचंय. जी लोक कॉन्सन्ट्रेशननी करतात त्यांचे रिझल्ट येतात. वेरी गुड गणेश, इंद्रजीत, वेरी गुड. यस, चलो बेटा, क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, वेरी गुड. चलो, व्हॉट इज नेक्स्ट? सी. ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. इथे पहिल्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे तेच रिलेशन तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये आहे. कसं ते आपल्याला फाइंड करायचं. ओके, शोधायचं आहे आपल्याला. बघा, हा शब्द आहे AVES. काय आहे? AVES. याचं केलेलं आहे EVAS, बरोबर. यस, काय केलं बरं एक्झॅक्टली? ह्या ई ला 1 नंबरला घेतलंय, नंतर V घेतलाय आणि नंतर A घेतलाय. यस, तर तुमचा ॲज इट इज आहे. सेम यांचं जे रिलेशन आहे तेच रिलेशन तुम्हाला ह्या नेमचं करायचंय. NAME. तर मग ह्यांचं पण काय येणार? लास्टचा वर्ड तर ॲज इट इज राहील. तो चेंज होणार आहे का? नाही. मग बघा, लास्टला ई कुठे मिळते तुम्हाला? फर्स्ट ऑप्शन मध्ये. बाकीचे तुम्ही अरेंज करण्याच्या आत तुम्हाला ऑप्शन मिळालेले.
म्हणजे बिलकुल क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन सुद्धा नाहीये, तुम्ही एका मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा मग हे पुढचे करा. काय मिळणार तुम्हाला? जसं ई फर्स्ट घेतलंय तसं तुम्ही इकडे एम घ्या, मग नंतर ए घ्या आणि मग नंतर एन घ्या. MANE. दॅट्स युअर आन्सर. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1. ओके, यस, क्लियर. यस, वेरी गुड जयपाल, रमाकांत, वेरी गुड. चलो लेक्चर को लाइक करना है, लिंक शेयर करनी है, चलो फास्ट. यस, ऑडियो वीडियो क्लियर है? ऑडियो वीडियो क्लियर है? नेटवर्क इशू है आज? नो नेटवर्क इशू. आपका इंटरनेट चेक करो बेटा. ओके. हो रमाकांत, क्लास रोज असतो. आज थोडा लेट झाला, उद्यापासून ऑन टाइम क्लास होईल. ओके, चलो वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. चला सॉल्व करायचे सगळ्यांनी. असा सेम क्वेश्चन काल झालाय, 2 क्वेश्चन असे काल झालेत, फक्त नाव आणि लेटर्स चेंज होते. आणि हा क्वेश्चन परत आलाय, म्हणजे PYQ मध्ये एक क्वेश्चन कितीतरी वेळेस रिपीट होतो. म्हणजे लेवल तुम्ही बघू शकता क्वेश्चन्सची आणि पेपरची सुद्धा. ठीक है, चलो यू हैव टू सॉल्व. आप लोग सॉल्व करेंगे. चलो फास्ट. यस, विकास इंगळे, व्हेरी गुड. ऍक्च्युली तेवढा दूर मला कमेंट नाही पाहता येत, म्हणून मोबाईल मध्ये पाहावं लागतं. ओके, चलो सॉल्व करूया. अनिकेत, व्हेरी गुड. बाकीचे लोक आन्सर करत नाहीत. 4-5 मुलंच असतात की कंटिन्यू आन्सर करतात. ट्राय करायचंय. काल क्वेश्चन झालेले आहेत. ज्या लोकांनी कालचा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी कालचा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. सगळे PYQs होणार आहेत. जे कंटिन्यू व्हिडिओला राहतील त्यांना क्वेश्चन लवकर जमतील. चला काय सांगतोय बघा. X आणि Y हे एकाच बिंदू पासून सुरुवात करतात. काल P आणि Q लेटर्स होते, आज X आणि Y आहेत. क्वेश्चनची थीम सुद्धा चेंज नाही झाली. क्वेश्चन विचारण्याची जी मेथड आहे ती सुद्धा चेंज नाही झाली. ऑप्शनचा आन्सर सुद्धा सेम आहे. तर बघूया कसं. बघा, X आणि Y हे एकाच बिंदू पासून सुरुवात करतात. चला करूया. हा एक बिंदू आहे बरोबर, आणि X आणि Y ची सुरुवात इथून झाली आहे. ठीक आहे, मग X आणि Y एकाच बिंदू पासून सुरुवात करतात. X उत्तरेकडे 20 मीटर जातो. आता दिशांची नावं घेतली की पहिले दिशा घेऊन टाकायच्या. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. मग X आता उत्तरेकडे चाललाय 20 मीटर. X उत्तरेकडे 20 मीटर जातोय. नंतर पश्चिमेला वळतो 40 मीटर. नंबर सुद्धा सेम आहेत, कालच्याच प्रश्नासारखे आहेत. किती जातोय? 40 मीटर पश्चिमेला. नंतर उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. बघा, कुठलीही व्यक्ती पश्चिमेकडे जाते तर तिची उजवी बाजू कोणती येणार? वरच्या साइडनी, है ना. हा तुमचा X ज्या वेळेस पश्चिमेकडे वळाला तर उजवी बाजू वरती जाणार, म्हणजे कुठे? उत्तरेकडे. तर चला मग हा जाणार उत्तरेकडे. किती जाणार? नंतर उजवीकडे वळतो 25 मीटर. चला 25 मीटर. आता कोण आला? X, है ना. कितीच दिशा चेंज केल्या. मग तुमचा Y उत्तरेकडे 45 चालतो. Y बिलकुल दिशा चेंज नाही करत, म्हणून X च्या आधी Y त्याच्या कुठे पोहोचतो? (45). म्हणजे हे 20 आणि हे 25 असं टोटल होतं तुमचं 45. इथे येतो तुमचा Y. प्रश्न आहे की X च्या स्थानाच्या संदर्भात Y आता कोठे आहे?
एक्सच्या स्थानाच्या म्हणजे एक्स वर येऊन बसायचं इथं तुम्ही असे आणि बघायचं वाय कुठे आहे वाय ही इकडे तुमची पूर्व दिशा आहे तुमच्या एक्सच्या पूर्वेला आहे किती आहे ही 40 आहे तर ही सुद्धा 40 म्हणजे एक्सच्या पूर्वेला 40 मीटर वाय आहे एक्सच्या पूर्वेस 40 मीटर हा ऑप्शन नंबर 3 एक्सच्या पूर्वेस 40 मीटर यस मनाली व्हेरी गुड यस अनिकेत व्हेरी गुड जयपाल वेरी गुड बेटा चलो यस क्लियर है सबको क्लियर है डाउट है कुछ तो कमेंट में कमेंट करना है जो लोग कल के लेक्चर को नहीं थे यूट्यूब पे उसका लिंक है ग्रुप पे भी सर ने डाल रखा है आप लोग कल का लेक्चर देख सकते हैं पूरे पीवाईक्यू यहाँ पर रिवीजन होने वाले रोज लेक्चर होने वाला है डेली लेक्चर होने वाला है चलो यस चलो सॉल्व करो सॉल्व इट फास्ट सबको सॉल्व करना है फटाफट आंसर करने हैं आपके फ्रेंड्स लोगों को बुलाओ लेक्चर के लिए लिंक शेयर करो अगर लेक्चर अच्छा लगता है तो लाइक करो सब्सक्राइब करो और शेयर भी करो चलो सॉल्व करो फटाफट आंसर नहीं आया है किसी का अभी तक चलो फास्ट वेरी गुड विकास सबसे पहले विकास का आंसर है वेरी गुड अनिकेत चलो लेट्स सी टीचर द्वारे कोणता शब्द तयार होऊ शकत नाही खूप डोकं लावायची गरज नाहीये टीचर द्वारे टीचर मध्ये जेवढे लेटर्स आहेत ते लेटर असतील तर शब्द तयार होईल नाही तर शब्द तयार होणार नाही काही लोक सी आन्सर म्हणतात काही लोक 1 चलो टीचर आर्चर या शब्दात 2 आर आहेत टेक्नो या शब्दात एन आणि ओ आहेत ओके ठीक आहे ना या शब्दात काय आहे ते दिले या शब्दात काय आले ते पण तुम्हाला दिले आणि टीचर द्वारे कोणता शब्द तयार होऊ शकत नाही असा प्रश्न आहे तर टीचरची जी स्पेलिंग आहे जे त्याच्यामध्ये दिलेले लेटर्स आहेत ते खाली बघायचं कुठल्या शब्दामध्ये नाही आहेत आता TECHN इकडे एन आहे का कुठे नाही आहे एन आर मग आता ARCH हा शब्द तयार होतो TACH तयार होतो TEA तयार होतो हे तिघही तयार होत आहेत फक्त हा तयार नाही होत म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर येतो फर्स्ट टेक्नो यस दॅट्स युअर आन्सर व्हेरी गुड मनाली बेटा छान क्लियर yes we will see next question चलो इट्स व्हेरी इझी खूप इझी प्रश्न आहे करू शकता सॉल्व चला फटाफट सॉल्व करायचे चलो फास्ट कौन आंसर करता है चलो चला विकास व्हेरी गुड चला सगळ्यात पहिले आन्सर विकास से येते फास्ट करायचं आहे बाकी लोग कुठे आहेत व्हेरी गुड अनिकेत व्हेरी गुड मनाली चलो बघा तुम्ही आर लावू शकता का सगळेच क्वेश्चन सगळे वर्ड बघायचे आर टाकलं तर काय होईल काही मीनिंगफुल वर्ड बनतायत का नाही बनत आहेत टी टाकलं तर टिक बनतोय
टूर म्हणतोय, ठीक आहे. टीट, व्हॉट इज टीट? इज देअर एनी टी पॅम? नो, टी पॅम नावाचा वर्ड नसतो. परत पी टाकलं, पीक, पोर, पीट, पी पॅम, पी पॅम नावाचा वर्ड नसतो, म्हणून यस टाकायचं. यस, यस आय सी के, सीक होतो फर्स्ट वर्ड. सोर, सीट, आणि इथे जर तुम्ही यस टाकत असेल तर स्पॅम. यस, हा जो यस वर्ड आहे हा टाकल्यानंतर तुम्हाला 4 मिनिंगफुल वर्ड तयार होत आहेत, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर येतं 4. यस, क्लिअर? एज रिलॅक्सेशन भेटेल का? ठीक आहे, आपण त्यावरही एखादा लेक्चर घेऊया. ठीक आहे. यस जयपाल, व्हेरी गुड. यस, चलो विल सी नेक्स्ट क्वेश्चन. चला सॉल्व करायचा आहे, फटाफट सॉल्व करायचा आहे. फक्त विकास हा फास्ट आन्सर देतो, बाकी लोग सर्वांनी आन्सरिंग करायचंय फास्ट. चलो, खूप इझी आहे, खूप जास्त डोकं लावायची गरज नाहीये. शुभम, व्हेरी गुड. शुभमचा फर्स्ट आन्सर आहे. अनिकेत, व्हेरी गुड. रुपाली, व्हेरी गुड. चलो लेट्स सी काय लॉजिक आहे बघूया. 40 मधून 10 मायनस केले तर 30 येतात. 30 मधून 8 मायनस केले तर 22 येतात. 22 मधून 6 मायनस केले तर 16 येतात. 16 मधून 4 मायनस केले तर 12 येतात. आणि 12 मधून 2 मायनस केले तर 10 येतात. बरोबर. चला काय असेल ऑप्शन? ऑप्शन नंबर 4. चलो क्लियर? यस, गॉट इट. इज देयर एनी डाउट? डाउट के जैसे क्वेश्चन है क्या बेटा? डाउट जैसे क्वेश्चन ही नहीं है, पूरे पीवाईक्यू है, प्रीवियस ईयर क्वेश्चंस है, ऐसे ही क्वेश्चन एग्जाम में आते हैं. आपको बुद्धिमत्ता में आउट ऑफ चाहिए, आउट ऑफ. 1 मार्क्स इधर उधर नहीं जाना चाहिए. चलो यस जयपाल, वेरी गुड बेटा. चलो टारगेट रखना है कि आउट ऑफ मार्क्स चाहिए. 1 मार्क पण नाही कटला पाहिजे. हा असा विषय आहे की इथे 1 सुद्धा मार्क कटणार नाही, तुम्ही घेऊ शकता आउट ऑफ मार्क्स. चलो सॉल्व करायचं आहे, फटाफट सॉल्व करायचंय. बघूया कोणाचा आन्सर येते फास्ट. चलो फास्ट. एग्जाम मध्ये टाइम कमी असतो, स्पीड मध्ये सॉल्व करायची सवय लावायची. व्हेरी गुड संकेत, व्हेरी गुड. अनिकेत, व्हेरी गुड. रुपाली, व्हेरी गुड. भाऊ पण कोणाचा भाऊ? तिथं 2 भाऊ आहेत, एक आईचा भाऊ आणि एक फक्त भाऊ. तो कोणता भाऊ? यस, वेरी गुड रूपाली, वेरी गुड करण. विकास, लेट क्यों हो रहा है? सबसे पहले आपका आंसर आता है, लेट जा रहे हो आप. चलो अरुण म्हणाला पंकजची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. पंकजच्या अरुण सोबतचे काय नाते आहे? बघा कोण म्हणाला? अरुण म्हणाला. कोण म्हणाला? अरुण म्हणाला. अरुण काय म्हणतो? पंकजची आई. कोणाची आई? पंकजची आई. माझ्या वडिलांच्या. आता अरुणच्या वडिलांच्या. कोणाच्या? अरुणचे जे वडील आहेत
त्यांची पत्नी, त्यांची पत्नी, पत्नीची आई, ही पत्नीची पण आहेत म्हणजे हे कोण झाले, बहीण भाऊ. मग अरुणची जी आई आहे तिचा जर पंकज भाऊ असेल तर अरुणचा तो कोण झाला, मामा झाला. पण मामा ऑप्शन आहे का, नाही. आईचा भाऊ ऑप्शन आहे, त्यामुळे आपल्याला नंबर 1 चूज करायचं. ओके, चलो व्हेरी गुड. आईचा भाऊ मनाली व्हेरी गुड. चलो रुपाली व्हेरी गुड. अनिकेत, रवि वेरी गुड. अश्विनी वेरी गुड. गुड मॉर्निंग अश्विनी. लेट हो गए बेटा, लेट नहीं होना है, टाइम पे आना है कल से. ओके चलो, we will see next question. Clear? Any doubt? Yes, you have to solve it. आपको ये क्वेश्चन सॉल्व करना है. चलो फास्ट. विकास वेटिंग फॉर आंसर. चलो आंसर दो बेटा. वेरी गुड, आ गए आंसर्स. अश्विनी वेरी गुड, मनाली वेरी गुड, वेरी गुड जयपाल. यस, लेक्चर अच्छा लगता है तो लाइक करना है, शेयर करना है और सब्सक्राइब करना है. ओके चलो वेरी गुड. 8 गुणिले 2 काय येते, 16. 16 गुणिले 2 काय येते, 32. 32 गुणिले 2 काय येते, 64. आणि 64 गुणिले 2 128. ओके, तर काय असणार आहे तुमचा आन्सर, 32. ऑप्शन नंबर 2. कळतंय का, काही डाऊट आहे. अर्जुन, अर्जुन सर, माझा मोबाईल एकदा घ्या ना. मोबाईल माझा वाजतोय. चलो क्लियर. चलो ओके वेरी गुड. व्हेरी गुड संकेत, खूप स्ट्रगल केलं भावा. व्हेरी गुड, करायचंच असतं. चला, खालील अक्षर शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. चला करा सॉल्व. नाउ स्ट्रगल इट. चलो, आवाज कमी आहे अश्विनी. ओके, मी आधी विचारत असते मुलांना आवाज येतोय का. चला, आवाज आता क्लिअर आहे का बघा. यस, आवाज आता क्लिअर आहे का सांगा मला. ओके ओके चलो, लेट्स सी. सॉल्व करायचंय. यस, व्हेरी गुड संकेत. जयपाल व्हेरी गुड. अश्विनी व्हेरी गुड. अनिकेत व्हेरी गुड. रवि वेरी गुड. मनाली, चलो मनाली सॉल्व करना है. विकास वेयर आर यू, आंसर नहीं आया आपका. चलो फास्ट आंसर करो. सबसे पहले आंसर आपका आता है. चलो, खालील अक्षर शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. असे किती के आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी व्यंजन येते आणि लगेचच नंतर देखील एक व्यंजन येते. तर त्यासाठी तुम्हाला व्यंजन आणि तुमचे स्वर माहित पाहिजेत. ठीक आहे, ज्याला आपण वॉवेल्स म्हणतो. तुमचे आहेत ए, ई, आय, ओ, यू. हे 5 लेटर सोडले तर, हे 5 अल्फाबेट सोडले तर बाकी सगळे व्यंजन आहेत. हेच फक्त वॉवेल्स आहेत. वॉवेल्स म्हणजे स्वर. हे 5 सोडले तर बाकी सगळे व्यंजन आहेत. ठीक आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की असे किती के आहेत
की ज्याच्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी व्यंजन येते आणि लगेचच नंतर देखील व्यंजन येते, स्वर कुठेही येत नाही. तर बघूया किती आहेत, है ना. तर बघा, हा एक के आहे, याच्या मागे पुढे व्यंजन आहे. हा एक के आहे, मागे पुढे व्यंजन आहे. हा एक के, मागे पुढे व्यंजनच आहे. अजून इथे नाही, इथे यू असल्यामुळे आपण हा के घेऊ शकत नाही. इथे के च्या आधी ई आहे, त्यामुळे हा सुद्धा के घेऊ शकत नाही. मग असे किती के आहेत की ज्यांच्या मागे पुढे व्यंजन आहे? असे 3 के आहेत. किती आहेत? 3. म्हणून ऑप्शन नंबर 1. यस, क्लियर? एनी डाउट? यस, व्हेरी गुड. अनिकेत व्हेरी गुड. अश्विनी व्हेरी गुड. रवि वेरी गुड. चलो विकास, वेर आर यू विकास? चलो, आंसर नहीं आया आपका. चलो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व इट. चलो सॉल्व करना है फास्ट. फास्ट सॉल्व करना है. चलो वेरी गुड संकेत. वेरी गुड रवि. विकास बीच बीच में गायब हो जाते हो. चलो फास्ट. बघा काय आहे, ए प्लस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. ए प्लस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. ए मायनस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ए स्टार बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. आणि ए बाय बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. मग आपल्याला रिलेशन कसं दिलंय? ए बाय बी म्हणजे ए अपॉन बी किंवा ए भागीला बी म्हणा त्याला, स्टार सी मायनस डी. ओके, मग ए बाय बी म्हणजे काय की ए हा बी चा मुलगा आहे. कोण आहे? ए हा बी चा मुलगा आहे. चला, ए कोण आहे? मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? बी चा. मुलगा असेल तर मी अशी आडवी लाईन ओढेल आणि मुलगी असेल तर मी वरती अशी टिकली लावेल गोल. ठीक आहे, तर मुलगा आहे म्हणून मी अशी हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडवी लाईन ओढलेली आहे. तर ए हा बी चा मुलगा आहे. पहिलं क्लिअर. मग आता बी स्टार सी आहे म्हणजे बी स्टार सी. मग स्टार काय सांगतो की ए ही बी ची पत्नी आहे. बरोबर, म्हणजे बी ही सी ची पत्नी आहे. बी कोण आहे? सी ची पत्नी आहे. बरोबर, आणि हजबंड वाईफ असतील तर मी अशा 2 लाईन घेणार म्हणून 2 लाईन घेतल्या. बी ही सी ची पत्नी आहे. जसं ए स्टार बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे, तसंच बी स्टार सी म्हणजे बी ही सी ची पत्नी आहे. ओके, परत सी मायनस डी. जसं ए मायनस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, तसा सी हा डी चा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? डी चा. बहीण भाऊ असेल तर मी 2 लेटरच्या मध्ये एकच लाईन ओढणार आणि हजबंड वाईफ असतील तर मी 2 लेटरच्या मध्ये 2 लाईन ओढणार. ओके, तर ए हा बी चा भाऊ आहे, तसा सी हा डी चा भाऊ आहे. मग डी बहीण आहे का भाऊ आहे ते माहित नाही, पण सी भाऊ आहे. मग काय विचारलंय आता, तर सी चे ए सोबत काय नाते आहे? तर ए सोबत काय नातं असेल बरं? मी आडवी लाईन म्हणजे मेल दाखवते आणि डॉट म्हणजे फिमेल दाखवते, आणि ह्याच्या वरती असतात म्हणजे हे त्यांची नेक्स्ट जनरेशन मुलं असणार आणि हे आई वडील असणार.
तर हे वडील आहेत. सी कोण आहे? वडील. म्हणून ऑप्शन नंबर 2. यस, क्लिअर. तर सी चे ए सोबतचे नाते काय? तर सी वडील होतात. सी चे ए सोबतचे नाते सांगितले. ए चे नाते नाही, सी चे नाते. सी वडील आहेत. ठीक आहे. चला, मनाली व्हेरी गुड. चलो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. चला सॉल्व करायचा आहे. सर कोणाचा कॉल होता? चला सॉल्व करायचा आहे हा क्वेश्चन. अर्जुन सर कॉल कोणाचा होता? योगेश कुरे टिफिन साठी कॉल केला. चलो व्हेरी गुड संकेत, व्हेरी गुड अश्विनी, व्हेरी गुड रवि, व्हेरी गुड मनाली, व्हेरी गुड अनिकेत. यस, चलो वेरी गुड मीनू, वेरी गुड मीनू, नाइस नेम. स्ट्रगल, वेरी गुड स्ट्रगल. चलो लेट्स सी. काही खोकी एका ओळीत ठेवलेली आहेत आणि ती कोणत्या क्रमाने ठेवली आहेत ते खाली दिलेले आहे. हे खोक्यांची नाव आहेत. खोकी आहेत, खोकी बॉक्स है ना, असे बॉक्स लाईननी लावलेले आहेत. तर त्या बॉक्स साठी प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. कोणते खोके डावीकडून 5वे आहे? बघा, तुम्ही ज्या पेपर असा हातात घेता तर तुम्ही ज्या पेन धरलेला हात तुमचा राईट हँड असतो आणि हा तुमचा लेफ्ट हँड. तर विचारलाय की कोणते खोके डावीकडून 5वे आहे? तर ह्या साइडने मोजायचे खोके. डावीकडून 5वे खोके म्हणजे 1 2 3 4 5. तर 5वे खोके म्हणजे तुमचा के आहे. यस, क्लियर. एनी डाउट? चलो सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व नाउ इट फास्ट. चलो फास्ट सॉल्व करना है. रवि भगत, वेरी गुड बेटा. चलो लेक्चर अच्छा लगता है तो शेयर करना है, सब्सक्राइब करना है और लाइक करना है. चलो फास्ट. यस अनिकेत, वेरी गुड. स्ट्रगल, वेरी गुड. संकेत, वेरी गुड. अश्विनी, वेरी गुड. गोपाल, वेरी गुड. गोकुल, वेरी गुड. चलो लेट्स सी. ABCD माहितच आहे आपल्याला. ABCD EFGHI, बरोबर. मला सांगा इकडे F आलाय, G आलाय, H आलाय, I आलाय. बघा F आलाय, GHI. काय येणार आहे पुढे? J येणार आहे. J कुठे दिसतोय? J हा इथे दिसतोय. एकच तो ऑप्शन J वाला आहे, बाकी J नाहीच आहे. पुढचं करायची गरज पडली आहे का? नाही. करायचं असेल तर करू शकता. इथे तुमच्या सुरुवातीला F सोबत आलाय 3, G सोबत 9 है ना. तर 3 1 जा 3, 3 3 जा 9. ऑड नंबरची मल्टिप्लिकेशन आहे. 3 3 9, 3 5 15, 3 7 21,
मग 3 9 27 ऑड नंबरची मल्टिप्लिकेशन म्हणून जे 27. यस, गॉट इट. इज देअर एनी डाऊट? काही डाऊट आहे? क्लियर आहे? चलो फास्ट. ओके, लेट्स सी नेक्स्ट. सॉल्व इट फास्ट. सॉल्व करायचे फटाफट. चला, झालं. काय सांगितलंय की अक्षर गटाच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, ज्यापैकी 3 जोड्यांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षर गट जोडी कोणती? काय दिले तुम्हाला की प्रत्येक जोडीमध्ये काहीतरी साधर्म्य आहे, सारखेपणा आहे, आणि एकच जोडी अशी की जिच्यामध्ये सारखेपणा नाही. तर इथं फक्त एबीसीडी माहित पाहिजे. ज्याला एबीसीडी येते तो हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. चला बघूया. काय? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. पाठ करा एबीसीडी. एबीसीडी पाठ करा. चला, काय बघा? फेथ. फेथ CHIJV. आता क्रॉस कनेक्शन आहे बघा. ए नंतर बी सोडला, सी घेतला. एक लेटर सोडून सी आहे. एफ नंतर एक लेटर सोडून एच आहे. एच. आय ॲज इट इज आहे. आयचा चेंज झालेला नाहीये. ठीक आहे. मग नंतर टी आहे. कुठे गेला? टी. टी नंतर यू सोडला, व्ही घेतला, असा क्रॉस मध्ये. आणि एच नंतर आय सोडला, जे घेतला, असा क्रॉस मध्ये. ठीक आहे. आणि जे लेटर आहे मिडलला ते जशाला तसं आहे. बरोबर. मग सेम तुमचा आता ह्याचा हे लॉजिक आहे. आपण सेकंडचं बघूया काय लॉजिक आहे. अबाउट ए बी ओ यू टी डी सी ओ डब्ल्यू व्ही. तर तुमचा जो मिडल वाला लेटर आहे ॲज इट इज आहे. मिडल वाला लेटर सगळीकडे ॲज इट इज आहे. त्यामुळे फक्त मिडलच्या लेटरवरून आपण आन्सर नाही काढू शकत, करूनच बघावं लागेल. ए नंतर बी सोडलाय, बी नंतर सी सोडला आणि क्रॉस कनेक्शन आहे. यू. आता इथे बघा यू आणि व्ही लगेचच आहेत. आणि टी डब्ल्यू हे इथं कनेक्शन रॉंग आहे, इथं रिलेशन रॉंग आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही खालचं पण चेक करून बघू शकता. एव्हरी एक्स जी ई ए टी. बघा तुमचा ई जशाला तसा आहे. व्ही नंतर एक लेटर सोडून एक्स येतो आणि ई नंतर एक लेटर सोडून जी येतो. बरोबर. आर नंतर एस सोडला की टी येतो असा क्रॉस मध्ये. आणि वाय नंतर झेड सोडला की ए येतो असा क्रॉस मध्ये. म्हणजे इथं जे लॉजिक आहे सेम इथं आहे. फक्त हे जे लास्ट वाले 2 वर्ड आहे इथलं लॉजिक नाहीये. इथे लंचचं पण सेम तसंच आहे की लंच एल पासून एक लेटर सोडला, एल पासून एम सोडला की एन भेटतो. हा इकडे एन भेटलेला आहे. यू मध्ये व्ही सोडला की डब्ल्यू मिळतो. हा इथं डब्ल्यू भेटतो. हा तुमचा एन ॲज इट इज आहे. सी मध्ये डी सोडला की ई भेटला. हा तुम्हाला ई भेटतोय. आणि एच मध्ये आय सोडला की जे भेटतो. म्हणजे हे जे तिघ आहेत यांचं सेम लॉजिक आहे. फक्त ऑप्शन नंबर 2 चं लॉजिक सेम नाहीये. लॉजिक वेगळं आहे आणि आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. म्हणून हेच तुमचा आन्सर आहे, हेच तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2.
यस, समजतंय? यस, क्लिअर? काही डाऊट आहे? डाऊट असेल तर कमेंट करायचंय. लेक्चर आवडत असेल तर लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय, लिंक शेअर करायची आहे. ओके, चलो. चला करा सॉल्व. सोपा आहे, करताय सॉल्व? व्हेरी गुड, व्हेरी गुड रवी, व्हेरी गुड अश्विनी, व्हेरी गुड मनाली, व्हेरी गुड आम्रपाली. मुली आन्सर द्यायलात फास्ट. चल, इझी आहे. अयोध्येत कोण आहेत? श्रीराम आहेत. तर मथुरेत कोण आहेत मग? श्रीकृष्ण. ऑप्शन नंबर 2. हे तर आपल्याला माहीतच पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट बघूया. काही डाऊट आहे? नाही. चल करा सॉल्व, इझी आहे. मुली हुशार आहेत. हो, मुली हुशारच आहेत रवी. व्हेरी गुड बेटा, यू गॉट इट. अर्ली एज, लवकर समजलं तुला. चला सॉल्व करायचंय फास्ट. तू हुशार आहेस, तुला कळालं की मुली हुशार आहेत. चल 23.96 प्रश्न आहे. दिलेल्या समीकरणाचे अंदाजे मूल्य काढा. तुम्हाला पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन करायचं नाही, डेसिमल मध्ये कॅल्क्युलेशन करायचं नाही, अप्रॉक्सिमेशन करायचंय, म्हणजे अंदाजे किंमत घ्यायची. ठीक आहे, चला बघूया कशी घ्यायची. व्हेरी गुड, 37 आले. संकेत व्हेरी गुड, रवी व्हेरी गुड. विकास कुठे गेला? विकास सगळ्यात पहिले आन्सरिंग करणारा स्टुडंट कुठे आहे? चलो लेट्स सी हाऊ टू सॉल्व. 23.96 म्हणजे 24 असतात, बरोबर. आणि 342.98 म्हणजे 343 म्हणजे 342.98 म्हणजे 343. आपण हा 98 म्हणजे 100च्या जवळ असतो, तर आपण 342 ऐवजी 343 घेऊ शकतो. म्हणजे 343 चे घनमूळ क्यूब रूट प्लस हा 3 दशाला दशा गुणिले किती? गुणिले 1.97 1.97. मग 1.97 हा 100च्या जवळ असतो. ह्या 1.97 ला आपण 2 कन्सिडर करू शकतो, बरोबर. म्हणून हा झाला 2. मग 24 प्लस 343 चे घनमूळ काय आहे? वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ ह्या गोष्टी तोंडपाठ पाहिजेत, म्हणजे तोंडपाठ. आजचा तुमचा होमवर्क आहे की तुम्ही सगळे वर्ग, सगळे वर्गमूळ, सगळे घन आणि सगळे घनमूळ पाठ म्हणजे पाठ करायचे. ओके, चलो. एनी हाऊ झोपेतून जरी उठवलं, सांग घनमूळ की सांगता आलं पाहिजे. सांगा 343 चं घनमूळ काय आहे? यस, सात आहे. मग ह्याचं घनमूळ 7 असेल, प्लस 3 दोन्ही 6, मग 24 आणि 6 होतात 30, प्लस 7 केला तर होतात 37. मग काय येतं तुमचं आन्सर? 37. पाठ आहे मॅडम, व्हेरी गुड रवी, तुला पाठ आहे बेटा, म्हणून तुझं आन्सर पटकन आलं.
चला सॉल्व करायचे फटाफट. क्लियर? यस क्लियर है. चलो नेक्स्ट. चलो सॉल्व करना है. लेक्चर आवडत असेल, चांगलं वाटत असेल तर लाईक करायचंय फटाफट, शेअर करायचंय, सबस्क्राइब करायचंय. चलो तुमचे लेक्चरला आलेले लाईक्स आम्हाला ताकद देऊन जातात दुसऱ्या दिवशी खूप छान सेशन घेण्यासाठी, आणि आपले रोज सेशन होणार आहेत. चलो वेरी गुड अनिकेत. चलो बेटा लाइक करना है, लेक्चर को सब्सक्राइब करना है, शेयर करना है. चलो व्हेरी गुड. स्टुडंट या शब्दाच्या डावीकडून चौथे आणि पाचवे अक्षर याची अदलाबदल केल्यास मिळणारा नवीन शब्द कोणता? स्टुडंट. आता मला सांगा, डावीकडून चौथे आणि पाचवे, डावी बाजू म्हणजे ही बाजू, ठीक आहे. तर इकडून चौथे अक्षर म्हणजे 1 2 3 4 हे, आणि पाचवे अक्षर म्हणजे हे. यांची आदला बदल करायची, ई ला इकडे आणि डी ला इकडे टाकायचं, आणि आता असा शब्द तयार होईल. हे शब्द वाचत बसायचे नाही, याचे काही मीनिंग नसतात, फक्त आदला बदल सांगितली, आदला बदल करायची. मग बघा सुरुवातीला STU कुठे दिसतंय? STU इकडे STU नाही, इकडे नाही. DNT हा DNT आहे लास्टला. मग हा तुमचा ऑप्शन नंबर 2. Yes, your answer is option number 2. Very good Ashwini. Very good Manali, Amrapali. चलो नेक्स्ट बघूया. क्लियर आहे? चला करा सॉल्व करा फास्ट. बघूया कोणाचा आन्सर येते फास्ट. दहा सेकंदात सॉल्व झालं पाहिजे. अश्विनीचा आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड अश्विनी. टाइम लावून सॉल्व करायचं. अनिकेत व्हेरी गुड. मनाली व्हेरी गुड. राम व्हेरी गुड. आम्रपाली, अनिकेत व्हेरी गुड. रवी व्हेरी गुड. चला लेक्चर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायचे सर्वांनी. तुमच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करायचे रोज लेक्चर साठी. खालील संख्या शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नांचे उत्तर द्या. आता ही तुमची संख्या शृंखला आहे. संख्या शृंखलाची ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. असे किती 7 आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी 4 येत नाही. आपल्याला 7च्या आधी 4 नकोय, पण लगेचच नंतर 2 येतो. आपल्याला 7 नंतर लगेचच 2 पाहिजे. चला बघूया असे किती 7 आहेत. हे बघा 7 इथे आहे, पण 7च्या आधी 4 नकोय म्हणून हा 7 घ्यायचा नाही. 7च्या नंतर 2 पाहिजे. हा 7 आहे, 7च्या नंतर 2 आहे, आधी सुद्धा 2 आहे. तर आधी 2 चालतो, फक्त आधी 4 नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणून हा एक 7 आपण घेऊ शकतो. हा दुसरा 7 आहे, लगेचच नंतर 2 आहेत, आधी 8 आहेत. तर आधी फक्त 4 नाही पाहिजे, पण लगेचच नंतर 2 पाहिजे. तर लगेचच नंतर 2 आहे, त्यामुळे हा 7 आपण घेऊ शकतो. ह्या 7च्या लगेचच आधी 4 आहे म्हणून हा 7 नाही घेऊ शकत. ह्या 7च्या लगेचच आधी 4 नाहीये, पण लगेचच नंतर 2 पण नाहीये, मला 2 पाहिजेत, त्यामुळे मी हा 7 नाही घेऊ शकत. इथे 7च्या आधी 2 आहे, 7च्या नंतर 4 आहेत, पण मला 7च्या नंतर 2 कंपल्सरी पाहिजे, त्यामुळे मी हा 7 सुद्धा घेणार नाही. इथे अजून एक 7 आहे, 7च्या आधी 2 आहेत, पण 7च्या नंतर 2 नाही आहेत,
मला 7च्या नंतर कंपल्सरी 2 पाहिजे, म्हणून मी हा 7 सुद्धा घेणार नाही. ह्या 7च्या नंतर 2 आहे, ह्या 7च्या आधी 4 नाहीये, म्हणजे हा 7 मी घेऊ शकते. म्हणजे किती 7 झाले? 1 2 3 3 7 झाले, म्हणजे ऑप्शन नंबर 2. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड अनिकेत. चलो, क्लियर? कुछ डाउट है? इज देयर एनी डाउट? डाउट असेल तर कमेंट करायचं. चलो, करा सॉल्व फास्ट. टाइम लावून सॉल्व करायचे. 10 ते 15 सेकंदात सॉल्व झालं पाहिजे. रवी, व्हेरी गुड रवी. दिसत नाही. काय दिसत नाही? अर्जुन सर, दिसत नाही म्हणतात मुलं. काय दिसत नाहीये? दिसतोय ना बाळा, मला तर दिसतोय स्क्रीनवर. प्रश्न दिसत नाही. अर्जुन सर, जरा बघा, मुलं म्हणतात दिसत नाहीये. आता दिसतोय का? यस, आता दिसतोय का? आता प्रश्न दिसतोय का? चला सॉल्व करा. नाही दिसत. अर्जुन सर, मुलं म्हणतात प्रश्न दिसत नाही. एकदा बघा ना काय होतंय. आता दिसतोय का प्रश्न? येस, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? नाही दिसत. काय दिसतंय मग? दिसतोय मॅम, मला दिसतोय म्हणे. इट्स ओके. दिसतोय म्हणे, दिसतोय. मनाली म्हणते दिसतोय. मनालीला दिसतोय म्हणजे सगळ्यांना दिसला पाहिजे. चला करा सॉल्व. तिला काय वेगळा कॅमेरा बसवलाय काय? चला, आम्रपालीला दिसतोय. चला करा, सॉल्व करायचंय. सगळ्यांना प्रश्न दिसतोय फास्ट. अजून एकाचही आन्सर आलेला नाहीये. टाइम लावून सॉल्व करायचंय. आता दिसतोय अनिकेत? मोबाईल आडवा केला की दिसतो. करा ना आडवा मोबाईल. आणि मोबाईल आडवा करूनच बघायचं असतं लेक्चर. उभा करून लेक्चर बघायचं नाही. वडील, ओके, आलं. मनालीचं आन्सर आलं. व्हेरी गुड मनाली. सबसे पहले आंसर मनाली का है. चलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून कोणाचं आलंय? स्नेहलचं आलंय, अश्विनीचं आलंय, योगिताचं आलंय. अनिकेत, कमेंट नाही करता येत ना, मग अभ्यास कर रे. सरकारी नोकरी विचारतात आजकाल. ज्यांची सरकारी नोकरी आहे त्यांनाच पोरी भेटतात. अभ्यास करा, जागा निघालेल्या आहेत. संधीचं सोनं करा, कमेंट नका करू. चला, ए मायनस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ए स्टार बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. ए बाय बी म्हणजे ए भागीला बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. जर ए मायनस बी बाय सी स्टार डी
प्लस ई, तर डी चे ए सोबत काय नाते आहे? चला काढूया नातं. डी च ए सोबतच काय नातं आहे ते काढायचे आपल्याला. बघा मायनस काय सांगतं, ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. मग ए भाऊ आहे ना, तर मी भावाला अशी आडवी लाईन देणार वरती. आता बी बहीण आहे का भाऊ आहे ते माहित नाही, फक्त बी आहे तर मी बहीण भावामध्ये एकच लाईन मारणार. ठीक आहे, ए हा बी चा भाऊ आहे. ओके, मग ए भागीला बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. मग बी भागीला सी म्हणजे बी हा सी चा मुलगा आहे. बी कोणाचा मुलगा आहे? सी चा, म्हणून सी चा मुलगा. सी वरती घेतला. ठीक आहे, ए भागीला बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे, तसं बी भागीला सी म्हणजे बी हा सी चा मुलगा आहे. मग मुलगा म्हणजे मी इथं सुद्धा आडवी लाईन ओढणार. आता क्लिअर झालं बी मुलगा आहे का मुलगी आहे, तर बी इज अ मुलगा. ठीक आहे, आता स्टार, ए स्टार बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. ए स्टार किंवा ए गुणिले बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. तसंच सी ही डी ची पत्नी असणार आहे. ज्यांच्यामध्ये स्टार आहे त्यामध्ये सी ही डी ची पत्नी असणार आहे. म्हणजे सी पत्नी, मग एक टिकली लावून टाकायची वर, आणि डी ची पत्नी आहे, मग हजबंड वाईफ मध्ये 2 लाईन घ्यायच्या, आणि डी ही सी ची पत्नी आहे. ओके, तर डी प्लस ई, जसं ए प्लस डी प्लस ई, ए प्लस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत, तसं डी प्लस ई, तर ए हे बी चे वडील आहेत, तर तसे डी हे ई चे वडील आहेत. मग डी हे ई चे वडील आहेत. म्हणजे ई मुलगा आहे का मुलगी हे क्लिअर नाहीये, फक्त डी वडील आहेत ई चे. ओके, म्हणजे हे तिघ तर बहीण भाऊ असणार आहेत. पण नातं डी आणि याचं विचारले. ए मुलगा आहे, डी वडील आहेत, बरोबर. ह्या दोघांची जनरेशन आहे, हे वडील आणि ही आई आहे. मग डी आणि याचं नातं काय आहे? तर डी चे ए सोबतचे नाते काय? तर डी हे वडील आहेत कोणाचे? ए चे. म्हणून ऑप्शन नंबर 3, डी हे ए चे वडील आहेत. कळते? चलो, क्लियर? मोबाईल हँग होतो ना म्हणून. अरे अनिकेत बाळा, अभ्यास कर बाळा. क्लियर है? यस एवरीवन, इज इट क्लियर? ओके, चलो नेक्स्ट. सॉल्व इट. फास्ट सॉल्व करायचे, 10 सेकंदात सॉल्व झालं पाहिजे. फास्ट. चलो, असं पाहता पाहता आन्सर करता आलं पाहिजे. क्वेश्चन पाहिला की क्लिक झाला पाहिजे तुम्हाला. जाऊ दे, रडू नको अनिकेत, अभ्यास कर. चलो फास्ट. अश्विनी व्हेरी गुड. आंसर कर अनिकेत बाळा, आंसर कर. चल चला. जे जी डी आई एफ सी क्वेश्चन मार्क आहे. जी डी ए. बघा इथं ए आहे, सी आणि डी. सी नंतर डी येते लगेच. ए नंतर काय येणार? मग इथं बी येणार. म्हणजे ए बी सी डी. मी लास्टचं लेटर घेते. ठीक आहे, मग हे 3 लेटर आहेत, हे 3 लेटर आहेत आणि हे 3 आहेत. मग डी इथं येईल ई, कारण इथं आलं एफ आणि इथं आले जी. मग जी
हे इथे आय, जी एच आय आणि जे. तुम्ही असं मायनस करत जाऊ शकता किंवा असं प्लस करत येऊ शकता. इकडून इकडे येत असेल तर वाढवत जा ABCD, आणि या साइड कडून या साइड कडे जात असेल तर कमी करत जा, म्हणजे उलट या. काय आलं मग? HEB आहे का ऑप्शन? HEB यस आहे ऑप्शन. ऑप्शन नंबर 4. चला ओके, नंबर टाकून करा. व्हेरी गुड. कसंही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड कान्हा, व्हेरी गुड कान्हा. स्नेहल व्हेरी गुड. मिनाली व्हेरी गुड. क्लियर. आम्रपाली व्हेरी गुड. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. दिस इज योर लास्ट क्वेश्चन, यू हैव टू सॉल्व. विकास वेरी गुड. विकास बीच बीच में किधर जाते? आंसर नहीं आता है आपका, क्यों? लगे रहना है. चलो फास्ट. कोणाचा आन्सर येते? आवाज नाही येत आहे मॅम. तुमचा आवाज वाढून बघा. अक्षय व्हेरी गुड. प्रेम व्हेरी गुड. आता येतोय का अक्षय आवाज? मनाली व्हेरी गुड. अक्षय आवाज येतोय का तुम्हाला? आता बघा, चेक करा. रवि व्हेरी गुड. प्रेम व्हेरी गुड. अश्विनी व्हेरी गुड. सॉल्व करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. काना वेरी गुड. चलो देखते हैं किसका आंसर सही है. चलो फास्ट, लेट्स सी. ज्यावेळेस तुम्ही असे एक्झाम्पल सॉल्व करत असता त्यावेळेस सगळ्यात पहिले भागाकार करायचा, मग गुणाकार करायचा, मग बेरीज आणि नंतर वजाबाकी लास्टला. ठीक आहे. कुठलाही सिक्वेन्स कुठेही घालायचा नाही, नाहीतर काही पण आन्सर येऊ शकतो. चला 77 प्लस 11 माइनस 5 गुणिला 33 भागीला 11. तर सगळ्यात पहिले काय करायचंय? भागाकार करायचंय. 11 ने 33 ला भागलं तर 3 उत्तर येतं. बरोबर. सॉरी एक मिनिट. आपल्याला वरती क्वेश्चन दिलेला आहे, आपण एकदा क्वेश्चन वाचूया. ओके, क्वेश्चन वाचायचा बाकी राहिला. जर प्लस म्हणजे भागाकार, ठीक आहे, आधी आपण हे लिहून घेऊया म्हणजे आपलं कन्फ्युजन नाही होणार. प्लस म्हणजे भागाकार दिलेला आहे आपल्याकडे, वरती चिन्ह वेगळे दिलेले आहेत. चला, हे असं एक्झाम्पल आहे आणि साइन चेंज केलेत. सगळ्यात पहिले क्वेश्चन वाचूया. जर प्लस म्हणजे भागाकार आहे, चला प्लस म्हणजे भागाकार आहे, मायनस म्हणजे गुणाकार, हे तुमचं मायनस, ह्याला गुणाकार करा. गुणाकार म्हणजे बेरीज, जिथं गुणाकार आहे तिथं बेरीज करा. आणि भागाकार म्हणजे वजाबाकी, जिथं भागाकार दिसते तिथं वजाबाकी करा. ठीक आहे. चला सॉल्व करूया आता. ह्या 11 ने जर 77 ला भागलं तर 11 साती 77, 7 येतं. गुणिला, आता ह्या दोघांचा आन्सर 7 आले, याला घ्यायचं नाही आता. गुणिला 5 प्लस 33 मायनस 11. 7 गुणिला 5 35 प्लस 33 मायनस 11. तर 33 मधून 11 काढून टाका, किती राहतात? 22 प्लस 35 किती आले? 57 आले. किती आले? 57. तर चला, कोणाकोणाचा आन्सर 4 आलाय? ज्यांचा आन्सर 4 म्हणजे 57 आले त्यांचा आन्सर बरोबर आहे. चला, व्हेरी गुड प्रेम, व्हेरी गुड अश्विनी. यस, गॉट इट एव्हरीवन. इज देयर एनी डाऊट? काय
झालं प्रेम? गडबड झाली? कळालं नाही? काही डाऊट आहे बाळा? क्लियर आहे का? चलो क्लियर है का? डाउट है तो कमेंट करो प्लीज. यस. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा एक शेअर, तुमचा एक लाईक, तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला दुसऱ्या दिवशी लेक्चर बनवण्यासाठी ताकद देतो. त्यामुळे तुमच्या लाईक वर डिपेंड करते की आम्ही अजून चांगले लेक्चर घेऊन येऊ. ओके. सो निखिल लाईक शेअर करायचं बेटा. प्रेम काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर कमेंट करायची आहे. चलो क्लियर. क्लियर असेल तर मी आजचा निरोप घेते इथेच. चलो अश्विनी क्लियर. चलो आज के लिए इतना बस, बाकी कल देखेंगे. थैंक यू फॉर अटेंडिंग माय लेक्चर. थैंक यू टू एवरीवन. चलो बाय, गुड डे. ओके.